हॅलो फ्रेंड्स. सो तुंबाडचं नाव हे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. नाही, तुंबाड 2 तर येतोच आहे, पण एका वेगळ्या कारणामुळे तुंबाडचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. आणि चर्चेचं कारण आहे मंजुळा. तुंबाडची मंजुळा ह्या नव्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि तो मी पाहिलाय. मला कसं वाटलं ते ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. मंजुळे पदर नीट खोचून घे गा बाई. सो या येऊ घातलेल्या चित्रपटाबद्दल जेव्हा मी थोडा रिसर्च केला तेव्हा मला कळलं की 2024 मध्ये कन्नडामध्ये एक फिल्म आली होती सू फॉर सो. त्या चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक असणार आहे आणि त्यामुळेच मी त्या चित्रपटाचा ट्रेलर देखील पाहिला आणि तोही तितकाच मजेदार मला वाटला जेवढा मराठीतला तुंबाडची मंजुळा ह्या चित्रपटाचा ट्रेलर मला वाटलाय. खरं सांगू का, सुरुवातीला ट्रेलर पाहिल्यानंतर मला वाटलं होतं की याला मराठीमध्ये स्त्री युनिव्हर्स बनवतायत की काय. म्हणजे जसं हिंदी बॉलिवूडमध्ये स्त्री युनिव्हर्स ऑलरेडी बनवलं गेले, त्याचे 2-3 पार्ट आलेत, त्याप्रमाणेच मराठीमध्ये केलं जातंय की काय. एक्साइटिंग थॉट आहे ना. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट करून नक्की सांगा. मराठीमध्ये असं युनिव्हर्स बनवायला पाहिजे का आणि मंजुळा नावाने बनवूया ना ते युनिव्हर्स. सो चला तर आता जरा ट्रेलर बद्दल बोलूया. एकतर ट्रेलर पाहिल्यानंतर यामधली जी कलाकार आहेत ना, ती म्हणजे कलाकारांची अगदी मोठी लाईनच्या लाईन आहे बॉस. पण जेवढे महत्वाचे कॅरेक्टर मला दिसत आहेत त्यामध्ये अंशुमन विचारे, जितेंद्र जोशी म्हणा, मकरंद अनासपुरे आहेत, उषा नाडकर्णी आहेत आणि एका अतिशय अगेन एक एक्सपेरिमेंट करत सई ताम्हणकर आपल्याला दिसते. मला जाणवतं इथेच असतो. हे देवा मला पावकी रे. खरं सांगायचं तर टीजर मध्ये जर तुम्ही टीजर नीट पाहिला असेल तर शेवटच्या फ्रेम मध्ये जेव्हा डोर ओपन होतो तेव्हाच कळलं होतं की ती सई ताम्हणकर असणार आहे म्हणून. तुम्हालाही तसंच वाटलं होतं का? कॉमेंट करून सांगा मला. कलाकारांची लाईन आहे आणि मजा येणारे बघायला. कॉमेडी जॉनरामध्ये असणारी फिल्म आहे आणि त्यामध्ये सस्पेन्स थ्रिलर हे देखील असणार आहे, हेही आपल्याला कळतंय. जर का ट्रेलर पूर्ण पाहिला तर मध्येच गावातले लोक एक गाराणं घालताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळेच गावावर एक संकट येणार आहे का आणि ते संकट काय असणार आहे. मंजुळा गावामध्ये संकट घेऊन येणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, मंजुळा कोण असणार आहे. वेल, मला थोडासा डाऊट आलाय मंजुळा कोण असणार आहे, पण तुम्ही सांगा कॉमेंट करून कोण असणार आहे आणि फिल्म बघितल्यानंतर आपण त्याबद्दल बोलूच या. पण मला थोडासा अंदाज आलाय की मंजुळा कोण असायला हवी ह्या फिल्ममध्ये. पण कलाकार खूप एक्साइटिंग दिसत आहेत. एकतर एवढी मोठी म्हणजे एवढे कलाकार आहेत या फिल्ममध्ये आणि प्रत्येकाचं कॅरेक्टर, त्यांचा परफॉर्मन्स बघायला मजा येईल. तो फिल्म रिलीज होणार आहे जून महिन्यामध्ये आणि लेट्स सी की हिलाही म्हणजे कन्नडामध्ये ज्या त्या मूवीला जसा प्रतिसाद मिळाला होता तसाच तुंबाडची मंजुळाला पण मराठीमध्ये मिळतोय का. मी नक्की जाऊन थिएटरमध्ये ही फिल्म पाहणार आहे. तोपर्यंत तुम्ही ट्रेलर पाहिला नसेल तर जाऊन ट्रेलर पहा आणि माझा हा रिव्ह्यू इतरांबरोबर शेअर करा, म्हणजे आपल्या मराठी फिल्मबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल. आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.